आता मागच्या मैदान बोलिवलीला मैदान झालं तिथं आमचा पेंटिंग डिसिजन होता. पुणेत बी धागा लागलेला सर्जाचा, तरी पण आम्ही सामना घेतला. त्याला चारही बैल आपलीच होती. पण आज त्यांना कॉम्पिटिशन मध्ये आलेले का आम्ही गोटच्या सर्जाला हरवू. सर्जाला हरवणे कोणाचं बी बस काही बात नाही. सर्वप्रथम दादा, ही जी पब्लिक आहे ना, हे जर नाद लागलाय पब्लिक लोकांना, हा घोटचा सर्जा आणि सध्या मुंबईमध्ये अड्डे गाजवले. घाटावरती बकासूर सोबत सर्जा एक नंबर पळतो, मुंबईमध्ये भुंका सोबत सर्जा एक नंबर पळतो. स्पीड मी त्याचा खिडकाली मैदानात बघितला. प्रथमतः मी दादाला सुद्धा सांगितलं होतं की असा स्पीड मी जो 2 वर्ष झाली मी मैदानात बघितला नव्हता. एवढा तुफान स्पीड होता त्या बैलाला, भुंगा आणि सर्जाला. काय बोलाल दादा? त्या दिवशी जेव्हा फेरा टाकला तर तो फेरा तुफानीच झाला होता आणि त्यानंतर आमचं नियोजन होतंच की एक मैदान आम्ही करायचं म्हणून. त्या हिशोबाप्रमाणे आम्ही आज मैदान केलं. आज पनवेलमध्ये मोठा मैदान भरला आणि पुन्हा तीच शर्यत झाली जो बोनिवली अड्ड्यात पेंडिंग होती आणि ते सामना दिला आणि आज पुन्हा शर्यत झाली आणि गुलाल घेतला आपला सर्जाने. काय बोला? नाही, ती शर्यत अशी झाली की अरुणनी नाव दिलं होतं, ते आपल्यावरती नाव फिरवलं आणि त्यानंतर मग ती शर्यत झाली आणि शेवटी लाचच्या क्षणाला आम्ही गुलाल घेतला. नक्कीच दादा, जसा घाटावरती बकासूर सोबत जो शर्यत झाली ते 3 फेऱ्यामध्ये एक नंबर आपला झाला असता जर शेवटच्या क्षणाला ती गाडी फॉल झाली. काय बोला? नाही तर आपलाच नंबर होता तिथे. आता तुम्हाला एक सांगू का, ती गाडी फॉल्ट झाली. आता कमिटीचा निर्णय असल्यामुळे आम्ही पण काय त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलं नाही. पण आज जनतेच्या मनामध्ये त्याच गाडीचा एक नंबर झालेला आहे. नक्की जनतेच्या मनात जेव्हा व्हिडिओ पडत होते तेव्हा बोलत होते सर्जा आणि बकासूर, त्यांच्या मनात तीच गाडी होती. मग दादा, आजच्या मैदानाबद्दल काय बोलायला? मोह मैदानाबद्दल? नाही, मोहचं मैदान चांगलं आहे, फाटी पण चांगली आहे, त्याच्यामुळं आम्हाला अतिशय आनंद झाला इथे. आणि आज म्हणजे असं ठरवलंच होतं की आज हीच गाडी होणार या मैदानात, बोनिवली मैदानात ठरलेलं होतं. आणि आजचा स्पीड बघितला सर्जा, आजची कशी गाडी धावली? नाही, गाडी एकदम सुपरफास्ट धावली आणि ती पण गाडी सुपरफास्ट धावली. दोन्ही गाड्या सुंदर धावल्या. दादा, नक्कीच आपला सर्जा नाव करतोय आणि घाटावरती नाव करतोय सध्या. आणि आता जे 2 मोठे मैदान झाले होते, जे त्याच्यासोबत जे फौज होते, जे ग्रुप होते, तिथे थोडं असे लोक बोलत होते कशासाठी? नाही, आम्हाला एक प्रत्येक गोष्टीला नवीन नवीन करायची आहे. आता आम्ही मुंबईमध्ये पण आणू की असं नाही की आम्ही घाटावरच आणले म्हणून. आम्हाला ते सवय आहे की प्रत्येक टायमाला नवीन नवीन काहीतरी करायचं. दादा, आता जसा मथुर झाला, मोठा सोन्या झाला, आता मुंबईमध्ये घोटचा सर्जा हा नाव लोकांच्या हृदयात बसलाय. हे सगळे जनतेचं प्रेम आहे आणि त्याच्यावर प्रेम करणाऱ्या फ्लॉन फ्लोअरचं प्रेम आहे. आणि असं जेव्हा प्रेम भेटतं ना आणि जेव्हा आपला बैल जिंकून येतो तेव्हा एवढी सर्व जमा होते, त्याबद्दल काय बोला? ज्या टायमाला बैल आपला जिंकतो आणि जेव्हा टायमाला एवढी सगळी त्याच्या भोवतीने जमतात त्या टायमाला एक आनंद वेगळाच असतो. दादा, तुमच्याकडे येतो दादा, आपला बैल तर पळतोच, पण त्याच्यामध्ये सुट्टी मेकर आणि बैलगाडा चालक यांचं मुख्य भूमिका असते. आज कोण होते आपल्यासोबत? आज आपल्यासोबत वैयक्तिक सर्जावाले मालक अरुण शेठ, आम्ही स्वतः सुट्टी मेकर असं एक किरण गाडगे होता. आज गाडी कशी धावली? जेव्हा तुम्ही सुट्टी करत असतो तेव्हा सर्जा कधी त्रास देतो का? आम्हाला कॉन्फिडन्स आहे, कारण ही गाडी आम्ही मारू शकतो. कारण आम्ही आता मागच्या मैदान बोलिवलीला मैदान झालं तिथं आमचा पेंटिंग डिसिजन होता. पुणेत बी धागा लागलेला सर्जाचा, तरी पण आम्ही सामना घेतला. त्याला चारही बैल आपलीच होती. पण आज त्यांना कॉम्पिटिशन मध्ये आलेले का आम्ही गोटच्या सर्जाला हरवू. सर्जाला हरवणे कोणाचं बी बस काही बात नाही. मग जेव्हा सुट्टी मेकर तुम्ही असता तेव्हा सुट्टीला गोटचा सर्जा त्रास देतो का? एकदम शांत समय उभा राहतो तो, काही तकलीफ देत नाही तो उभा राहायला. दादा, आज कोण ड्रायव्हर कोण होते? आज विठ्ठल नाना हे ड्रायव्हर होते, घाटावरून आलेले आज सर्जा आणि भुंगाची गाडी पळवण्यासाठी. आज विठ्ठल नाना ड्रायव्हर होते. मला आताच माहिती पडलं, कारण मी मैदानात होतो. नाना म्हणजे आलेले आहेत आज. म्हणजे विठ्ठल नाना ज्या गाडीवरती बसतो म्हणजे देव मानलं जातं की ती गाडी जिंकून. काय बोलाल विठ्ठल नाना बद्दल? विठ्ठल नानाचं सर्व लोकांवर प्रेम आहे आणि विठ्ठल गाडी म्हणजे चांगली हाकलतात. नक्कीच दादा, तुम्ही 2 शब्द बोला ना, कारण का आपला सर्जा आहे ना, जाईल त्या बिनजोड असो किंवा घाट असो, एक पहिल्या क्रमांकालाच राहतो. ते आता त्याचे स्वतःच्या जोरावर तो पळतो
फक्त आपलं त्याच्यावर नियोजन असतो आणि आपलं जे त्याच्यावर काय असेल प्रयत्न त्याच्या जोरावर तो पळतो. आणि काही बोलतात असं की येणारे काल असतात, म्हणजे मैदानात तो सर्जा टिकून राहतो, नंतर काही काही कालांतरानंतर तो बैल बंद होतो, पण सर्जा आपला त्या लेवलचा दिसत नाही, कारण त्याच्या सुरुवातीपासून असा स्पीड आहे की तो कुठे थांबणार नाही आणि थांबवू शकत नाही. काय बोला? ते आता पुढचं भविष्य आहे, परंतु जे बोलतात की तो कमी होईल, ज्यांना कोणी 5 वर्षांमध्ये नाही केलं त्या बैलांनी फक्त 8 महिन्यामध्ये करून दाखवले. आमची अपेक्षा पूर्ण केली त्यांनी. नक्कीच गिंद केसरी झाला, बिनजोड गाजवला, आणि आता तुमची त्याच्याकडून काय अपेक्षा आहे त्या बैलाकडून? आता अपेक्षा तर नाही, आता पळत तसं पळवायचं, पण आमच्या अपेक्षा त्यांनी पूर्ण आणि सर्जा हा मुंबई गाजवतो. नक्कीच घाटावरती ही जोडी दिसेल, कारण घाटावरती तर भकासूर आहे. येणाऱ्या 26 तारखेनंतर ही गाडी 100% साच्याकडे दिसते. नक्कीच. 26 जानेवारीचं कसं नियोजन आहे? 26 जानेवारी मुंबईचं नियोजन असणार. मुंबईचा काय पैरा वगैरे काय माहिती पडेल का गुपित? पैरा होईल माहिती मला. ओके, धन्यवाद दादा, धन्यवाद.